नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाविकास आघाडीला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकात महाविकास आघाडीमध्ये महायुतीचाच विजय झालाय. राज्यभरात झालेल्या 12 पैकी 11 जिल्हा परिषदांवर महायुतीला मोठा विजय मिळवलाय. केवळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जिल्हा परिषद जिंकता आली. बाकी महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाला यश मिळवता आलं नाही. नोव्हेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या विजयाची मालिका सुरू झाली. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये नगर परिषदेची निवडणूक झाली. त्याच्या एक महिन्यानंतर म्हणजे जानेवारी 2026 मध्ये महापालिका निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं. यामागे विकासाचं राजकारण, दमदार प्रचार, नकारात्मक प्रचार टाळणं ही प्रमुख कारणं सांगितली जातात. महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवरच आपला विश्वास दाखवलेला आहे. 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे. साधारण आपण बघितलं तर जवळपास या ठिकाणी 60 ठिकाणी भाजप नंबर 1 वर आहे. तर आज झालेला महायुतीचा विजय हा सत्ता आणि पैशाच्या जोरावर झाला, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महायुतीला विजय मिळाला म्हणजे सत्तेतला विजय आहे. तो सत्तेतला विजय आहे, सत्याचा विजय नाही आहे. तो सत्ताधाऱ्यांना मिळालेला विजय हा धन बल यांचा विजय आहे. आणि जिल्हा परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसनं मोठी घोषणा केली आहे. यापुढे महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढेल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तशा पद्धतीचं सूत्रवाच प्रदेशाध्यक्षांनी केलेलं आहे आणि त्यामुळं मी पण ते ऐकलेलं आहे. माझी प्रत्यक्ष चर्चा प्रदेशाध्यक्षाबरोबर झालेली नाही. आमची चर्चा झाली तर मग त्यातून नक्की काय आदेश आहेत ते मी सांगू शकतो.